बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे. बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे. बातमी आहे महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील. जर तुमचाही लेबर कार्ड असेल, लेबर कार्ड सक्रिय असेल, म्हणजे तुमची प्रोफाईल ॲक्टिव्ह असेल, तर तुम्हाला लेबर कार्डवरती आता आरोग्यविषयक योजना म्हणजेच आरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये आता हॉस्पिटल झालेले आहेत, रुग्णालय झाले आहेत, जे की तुमचं प्रायव्हेट हॉस्पिटल असेल तिथं तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे तुम्हाला तिथं फ्रीमध्ये उपचार मिळणार आहे. आता उपचार कसं घ्यायचा, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती हॉस्पिटल आहेत याची लिस्ट तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, दाखवणार आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि मित्रांमध्ये नक्की शेअर करा. तर सर्वप्रथम इथं बघा, महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ 19 जून 2025चा हा GR आहे. या GRच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणी सक्रिय जीवित बांधकाम कामगारकरिता तपासणी ते उपचार टेस्ट टू ट्रीटमेंट योजनेकरिता रुग्णालय सूचीबद्ध करण्याबाबत शासन मान्यता देण्याबाबत हे GR तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. आणि बघा इथं मित्रांनो, एकूण किती हॉस्पिटल आहेत तर इथं बघा 17 जिल्ह्यातील 112 रुग्णालय सूचीबद्ध करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. आणि हे जिल्ह्यातील संख्या आणि जिल्ह्यामध्ये किती हॉस्पिटल आहेत ते सर्व माहिती मी इथे तुम्हाला सांगणार आहे, दाखवणार आहे. इथे स्क्रीनवरती पाहू शकता महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ. आणि इथं जिल्हे बघा, एकूण 17 जिल्हे आहेत. 17 जिल्ह्यामध्ये 112 हॉस्पिटल इथं देण्यात आलेले आहे, रुग्णालय आहेत. नंबर 1ला अहमदनगर म्हणजे आताचा अहिल्यानगर जिल्हा आहे, त्याच्यामध्ये 18 रुग्णालय आहेत. म्हणजे इथं जे हॉस्पिटलची संख्या आहे ते 18 आहे. त्याच्यानंतर भंडारामध्ये 9 आहे, चंद्रपूरमध्ये 4 आहे, धुळेमध्ये 4 आहे, गडचिरोलीमध्ये 3 आणि गोंदियामध्ये 4, जळगावमध्ये 10, तर कल्याण ठाणेमध्ये 5, मुंबईमध्ये 3 आणि नागपूरमध्ये 10, नंदुरबारमध्ये 4, तर नाशिकमध्ये 10, पालघरमध्ये 9, तर रायगडमध्ये 5, रत्नागिरीमध्ये 5, सिंधुदुर्गमध्ये 4 आणि वर्धा जिल्ह्यात 5. अशा प्रकारे एकूण 112 हॉस्पिटल आहेत. मित्रांनो, तुम्ही जर या जिल्ह्यामध्ये बिलॉंग करत असाल तर तुम्ही या हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेऊ शकता. आता हॉस्पिटलची लिस्ट कुठं आहे इथंच स्क्रीनवरती तुम्हाला दाखवणार आहे. इथं सर्व माहिती इथं पाहायला मिळेल. हा GR तुम्हाला जर डाउनलोड करायचा आहे तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथं जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. हे 17 जिल्हे होते. आता दुसरे जे राहिलेले 18 जिल्हे कोणते आहेत ते तुम्हाला इथं सांगणार आहे. हे बघा, अकोलामध्ये 4 आहेत, तर हॉस्पिटल रुग्णालयाची संख्या. अमरावतीमध्ये 9 आहे, बीडमध्ये 12 आहे, बुलढाणामध्ये 22 आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये 11 आहे, धाराशिवमध्ये 5 आहे, हिंगोलीमध्ये 7 आहे, जालनामध्ये 8 आहे, कोल्हापूरमध्ये 27, तर लातूर जिल्ह्यात 7 आहे, नांदेड जिल्ह्यात 4 आहे, परभणी जिल्ह्यात 9 आहे, तर पुणेमध्ये 9 आहे, सांगलीमध्ये 22 आहे, सातारामध्ये 9 आहे, सोलापूरमध्ये 13 आहे, वाशिममध्ये 6 आहेत आणि यवतमाळमध्ये 8. अशा 192 रुग्णालय आहे जिथे तुम्ही उपचार घेऊ शकता. तुमची प्रोफाईल ॲक्टिव्ह असणे गरजेचे आहे. तुमची प्रोफाईल लॉगिन जे आहे, प्रोफाईल आहे ॲक्टिव्ह असणे म्हणजे सक्रिय असणे आवश्यक आहे. इथं स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता ह्या हॉस्पिटलची लिस्ट आहे. दवाखान्याचे नाव इथं दिलेले आहे, ॲड्रेस दिलेला आहे, डॉक्टरचं नाव दिलेलं आहे. आणि इथं काय काय होणार आहे तर हॉस्पिटल यस, OPD यस आणि रेडिओलॉजिस्ट यस अशा प्रकारे इथं सांगण्यात आलेलं आहे. आता तुम्हाला जर याच्या व्यतिरिक्त काही माहिती हवी असेल तर तुमच्या तालुका कामगार सेतू सुविधा केंद्राशी संपर्क करा किंवा ज्या या GRमध्ये दिलेले आहे हॉस्पिटल त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. तिथं जाऊन तुम्ही अधिक माहिती घ्या. अशा प्रकारे बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे. बातमी ही होती की आरोग्यविषयक योजना तुम्ही आता तुमच्या जिल्ह्यामध्ये उपचार घेऊ शकता. अजून मित्रांनो, तुम्हाला तिथं जे डिलिव्हरीची योजना आहे म्हणजे जे प्रसूती योजना आहे ते सुद्धा तुम्हाला तिथं लाभ मिळणार आहे. लवकरच याचा GR येणार आहे. सोबतच तुम्हाला तिथं जे आर्थिक सहाय्य 1 लाखाचं जे आर्थिक सहाय्य होतं ती योजनासुद्धा तिथंच मिळणार आहे. म्हणजे तुमचा जे उपचार आहे, तुमच्या फॅमिलीमध्ये कोणता व्यक्ती बिमार झाला असेल तर त्याचा उपचार तिथंच होणार आहे, फ्री ऑफ कॉस्टमध्ये होणार आहे. तुम्हाला कोणताही पैसा लागणार नाही. याच्यासाठी अधिक माहिती जर तुम्हाला हवी असेल तर कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा, त्याच्यावरती फुल व्हिडिओ येईल. आणि अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या तालुका कामगार सेतू सुविधा केंद्राशी संपर्क करू शकता.